हाय, मी कल्पना वरुणकर बोलते. तर मी आता आपल्याला आपल्या गार्डनमध्ये कोथिंबीर कशी उगवायची ते सांगत आहे. तर मी आता जे माझ्या गार्डनमधली माती घेतलेली आहे त्या मातीमध्ये मी गांडूळ खत थोडं घातलेलं आहे, परत लिंबोणीची पावडर टाकलेली आहे. अशी माझी मी एक 4-5 दिवस झालं माती तयार करून ठेवलेली होती. आता म्हणलं मी कोथिंबीर आता एक छान थंडी पडत आहे आणि म्हणलं आता कोथिंबीर माती माझी चांगली असल्यामुळे त्यात शंकाच नाही, कोथिंबीर खूप सुंदर येणार. तर मी आत्ता तुम्हाला दाखवते. तर ही माझी आता पूर्ण सगळं नीमखाली निंबोणीची हे घेतलेली आहे मी, पावडर घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं शेणखत टाकलेलं आहे, थोडंसं गांडूळ खत टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून मी एक चांगली माती बनवलेली आहे आणि मला आशा आहे की माझी कोथिंबीर 1-1.5 महिन्यामध्ये चांगली येईल. तर मग आता हे जी माती आहे तिला मी थोडं पाणी घालून घेते, असं सगळीकडून ओलं करून घेते. तर हे ओलं करून का घेत आहे, कारण ज्यावेळेस आपण कोथिंबिरीचं बी लावू तर ते कोथिंबिरीचं बी वरती येऊ नये आणि त्याच्यामध्ये ते कुठे उघडं पडून छोटी छोटी जे आपल्या याच्यामध्ये येतात पक्षी त्यांनी खाऊ नये, किंवा तर ते उघडं पडलं तर ते उगत पण नाही व्यवस्थित. तर त्याच्यासाठी मी थोडे असे माझी माती पहिल्यांदा ओली करून घेते आणि मग आता तुम्हाला दाखवते मी कोथिंबीर कशी लावत आहे ते. तर आपलं छोटंसं घरगुती, जर आपण आपल्या घरामध्ये कमी लोक असेल तर आपणच छोटेसे आपली स्वतःची भाजी, कोथिंबीर, मेथी, पालक असं आपण आपलं स्वतः न केमिकल वापरता उगवून खाऊ शकतो. तर मी आता हे छोटेसे असे, माझ्याकडे खुरपी आहे त्याने असे छोटे असे लाईन मारून घेत आहे. तर ते लाईन मारण्यासाठी म्हणजे आपल्याला जर पाणी वगैरे घालताना एका लाईनशीर आपण आपलं बी लावलं मग पाणी घालताना पण बरं पडतं आणि ते उगवताना पण एक लाईनशीर उगवलं जातं. त्यासाठी मी असे छोटेसे लाईन मारून घेतले माझ्या खुरपीने. आता हे माझी लाईन मारून झालेली आहे. तर आता मी हे माझ्याकडे जे धनीचे कोथिंबीरचे बी आहेत, तर मी आता त्याची छोटी अशी जे मी आता लाईन मारून घेतले त्याच्यामध्ये टाकून घेते. तर मला माहीत आहे तुम्ही ना जे माझ्यासारख्या घरगुती आहेत की ज्यांना विदाऊट केमिकलचे आपले छोटंसं एखादी बाल्कनी असेल तर त्या बाल्कनीमध्ये असे छोटे आपले घरातले टप असतील खराब झालेले, तर ते टपाचा आपण चांगल्या प्रकारे यूज करू शकतो टाकून देण्याच्या ऐवजी. त्याच्यामध्ये छोटी आणि ही माती माझ्या जे स्वयंपाकघरामध्ये अनेक आपले जो ओला कचरा निघतो त्याचं मी कंपोस्ट केलं आणि त्या कंपोस्टमध्ये माझी म्हणजे माती तयार झालेली आहे त्या कंपोस्टपासून. तर ही माती विदाऊट केमिकल आहे, त्याच्यामुळे मला आशा आहे की माझी कोथिंबीर खूप सुंदर येईल. आणि ज्यावेळेस माझी कोथिंबीर येईल त्यावेळेस मी तुम्हाला परत एकदा हा व्हिडिओ शेअर करेन. आणि मला माहीत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू. मी तुमची आभारी आहे.